गुड मॉर्निंग मित्रांनो. चला आता आपण वाराणसी मध्ये पोहोचलोय. जिथपर्यंत यायच्यासाठी आपण गेले 30 तास ह्या एकदम लक्झरियस कॉटेज मध्ये होतो. लक्झरियस आहे कारण की आतापर्यंत स्लीपरलाच होतो. आज ह्या वेळेस 2 AC मध्ये होतो, म्हणजे आता थोडस लक्झरियसच होतं. तर मग फायनली झोप वगैरे पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला उतरायचा टाइम आलाय. लगेज वगैरे गोळा झालेले, बॅगा तुम्ही बघू शकता. चादर बिदर सगळ्या इथेच आहेत, चोरल्या नाहीत. हो का, इकडे पण आहे, हिरो आहे त्याचे इथं पण आहे. त्याच्यामुळं आता निघूया खाली. मित्रांनो, फायनली आपण महानगरीमधून उतरलोय. महानगरी आपल्याला किती वाजता घेऊन आली इथं? 3:34 आपल्याला गाडी इथे सोडली. आपण किती मुंबईमधून या गाडीमध्ये 12 वाजून करेक्ट 12लाच गाडी हल्ली होती. 11:50 ला गाडी हल्ली होती. तर मग आपल्याला किती 9 तारखेला 11:50 हल्लेली गाडी आज 11 तारखेला 3:34 किंवा 3:03 तुम्हाला वाराणसी स्टेशनला सोडेल. मित्रांनो, फायनली आपल्याला तिथं उतरायचं होतं. आपण तिथं उतरलोय. वाराणसी जंक्शन आहे जायचा. मित्रांनो, जवळपास बऱ्याच दिवसाचा प्लॅन होता. रजा किती किती दिवस लागले रे प्लॅन कम्प्लीट व्हायला? दोन जवळपास 2 वर्षाचा प्लॅन होता. 2 वर्षापासून फक्त आमचा एक मेंबर म्हणत होता, भाई बनारस जायचंय, बनारस जायचंय. मी तुम्हाला हा मेंबर आहे. त्या मेंबरने आम्हाला फक्त बनारस बनारस करून ईट आणला होता. बनारस जायचं पण या वर्षी स्वप्न माझं पूर्ण झालं. या वर्षी आलो आम्ही. ठीकच आहे. आमचा एक मेंबरनी बांगड्या घातल्यात, बांगड्या. म्हणजे फायनल तुम्हाला जर मी 2 वर्षाची माझी इंस्टाची फीड दाखवली ना, प्रत्येक 3 रील पैकी एक रील भाईनी बनारसची पाठवली. एवढं मला वैताग आणला होता की जायचंय. पण चला, त्याच्याच बोलण्यामुळे आपण इथं महादेव की नगरी बनारस मध्ये पोहोचलोय. फक्त चहा बघा, आणि चहा द्यायची पद्धत बघा. यांनी आम्हाला व्हिडिओ पण नाही काढून दिला, डायरेक्ट वडून चहा पाजलाय. वडून चहा विचारला नाही, काय नाही, हाताला धरून आणले, डायरेक्ट चहा पाजलाय. चहा भारी होता, कुल्लड मधला घेतला होता आपण. चेहऱ्याकडे बघून तुम्हाला काय वाटतं, याची झोप झाली आहे का नाही? असं एवढा टवटवीत चेहरा, या माणसाची 8 तास झोप होती त्याच माणसाचा होऊ शकतो. काय गोंडच दिसतोय, काय गोड हसतोय. वा 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 वा, फ्लॅश लाईट सन किस्ड. क्या बात आहे. आपण आलोय वाराणसी स्टेशनला. परत चहा वगैरे झालाय. वाराणसी स्टेशनला येऊन आता थोड्या वेळ आपल्याला जवळपास किती 5:30ला रेल्वे, आता झाले 4:10. मग 5:30 पर्यंत आता थोडं थांबायचं. थंडी वगैरे काय नाही, बघू शकता या लोकांनी जर्किंग बिर्किंग घातलं. आपण मरते, आपल्याला काय थंडी बिंडी वाटत नाही. जर्किंग आणायचं विसरलोय. शिकारी 80 रुपये तिकीट आहे इथून वाराणसीला उतरून. 80 रुपये तिकीट आहे. तुम्ही डायरेक्ट अयोध्येची ट्रेन पण बुक करू शकता जरी आलो. पण आमचं काय होतं की आमचा प्लॅन नव्हताच अयोध्येचा. आमचा प्लॅन होता की फक्त वाराणसी मध्येच आपण थोडे दिवस घालायचे. जेवढं काय आपण ट्रिप आहे एकाच डेस्टिनेशन वरती कम्प्लीट करायची. पण नंतर नंतर मग आलोय तर आता परत येणं होते, नाही येते होते. आपण अयोध्येला चाललोय. राम मंदिर पूर्ण झाले, बाबरची कबर बघायला चाललोय. मित्रांनो, फायनली आपल्याला जागा भेटते. आपण आता गंगा सतलज एक्सप्रेस मध्ये इथून अयोध्येला जायला आपल्याला जवळपास 3-3.5 तास लागतील. 3-3.5 नाही, 10 पर्यंत आपण अयोध्येमध्ये पोहोचू. मग थोडेस रूम वगैरे घेऊन निवांत स्टे करू. थोड्या वेळ थांबून मग आपण अयोध्येत दर्शन करणार आहे. त्यात आपला पहिला एक मेंबर आहे. हा मेंबर आताच इथे संपलाय. आणखी ट्रेन जर्नी स्टार्ट पण नाही आली. आता हा आपला तिसरा दिवस आहे. त्याच्यामध्येच भाई तू म्हणले माझं पित्त झाले, मला मी काय तुमच्या बरोबर येणार नाही, म्हणलं मी झोपणार आहे, तुम्ही फिरून या. आम्ही वरती झोप बसलोय. चिल मध्ये एकदम जागा भेटली मस्त पैकी. जनरल मध्ये जागा भेटली. मित्र जरा नाराज हॉटेल वाला आणि माईक इकडे. चला, नवीन नवीन सुरुवात करते काय नाही. थांबा, मी तुम्हाला मित्र दाखवतो आमचा. भाई लोक एवढी अख्खी फुल सीट मोकळं होतं, तरी पण आमच्या भाऊनी फक्त एवढीशी जागा घेतली. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की हे लोकांसाठी जे जगणं असतं ते ह्याला म्हणतात. आता यांची पार लागणार आहे, पण तरी ठीक आहे, हे लोकांसाठी जगतात. प्रीतम सर, सर हाय. हे आमचं उचा. मित्रांनो, फायनली 5 तासाचा प्रवास करून आपण खाली उतरलोय. जनरलच्या डब्यात होतो. जनरल सारखंच होतं. तर एक रेकमेंड करेल की जर तुम्हाला 1-2 वर्षातून कधी जरी चान्स भेटला तर नक्की जनरलचा डबा तुम्ही एकदा तरी ट्राय करा.
कारण की जनरलच्या डब्यात गेलं ना तुम्हाला वेळोवेळी असं जाणीव करून केली जाईल की बाबा पैसा कमवणं किती गरजेचं आहे. मित्रांनो, अयोध्या जंक्शन आपण आतापर्यंत व्हिडिओ मध्ये बघत होतो, आज प्रत्यक्षात बघतोय. एकदम मोठं बनवलेलं आहे. 2 मिनिटं मला एकदा वरती सोडून काय जिन्नावरती चढून आलो तुम्हाला दाखवतो की अयोध्या जंक्शन असं वाटतं की आपण एअरपोर्ट वर आलो. एक नंबर प्रॉपर बनवले भाई. योगी जी सलाम आहे आपको. आपण आतमध्ये आलो, इथून मेन एंट्रन्स आहे यांचा. इथून सगळ्या गोष्टी आतमध्ये झाल्या गेल्याच्या नंतर वेटिंग रूम आपण वरती होतो. तर आल्यावरती मी तुम्हाला दाखवतोय आता हे कसं आहे, एकदम प्रॉपरली बांधले. गर्दी नाही, काय नाही, एकदम स्वच्छता. फक्त 0.5 मध्ये दाखवतोय म्हणजे जेणेकरून नाही का आपल्याला जास्त एरिया कॅप्चर करता येईल. फॅन वगैरे तिकडे सगळं बाहेर निघायसाठी रोड आहे, रोड वगैरे आतमध्ये इकडे लिफ्ट आहेत. प्रत्येक जागेवरती लिफ्ट आहे आणि प्रत्येक लिफ्ट चालू आहे, असं नाही की बंद आहे. आता बाहेर आलोय आपण. हे बघू शकता तुम्ही इकडून सगळे असे गाड्या वगैरे रिक्षा लागलेल्या आहेत, ऑटो रिक्षा. आता आपण बघू शेअरिंगने आपल्याला रूम घ्यायचे. मग बघू तर रूम कुठं भेटते, काय होते. आता ह्या ट्रिपच्या अख्खी प्लॅनिंग प्रीतम शेठ नरोटे यांच्या हातात आहे. त्याच्यामुळे आपल्याला दुसरं काही करता येत नाही. ते म्हणेन तसंच वागायला लागतं, नाही म्हणले तर रुसतात ते. क्या भेटली भाऊने गोळ्या खाल्ल्यात, पावरवाडीच्या गोळ्या खाते भाऊ. ते पायगड चलो. जय जय श्रीराम. सगळ्या गोष्टींना जय श्रीराम. चलो आता आपण बघूया आपल्याला कुठं गाडी भेटते. रूम वगैरे घेऊन मग तिथूनच व्हिडिओ कॉल करतो तुम्हाला. चार्जिंग पण संपली, आयफोन आहे, स्टोरेज लय घाते ना. मित्रांनो, फायनली आपल्याला रूम भेटली. आपण रूम डन केली. आपल्याला रूम भेटली 1800 रुपयाला. आपल्याला रूम भेटली मस्तपैकी रूम आहे एकदम. फक्त काय हॉटेलचं त्यांनी डिटेल्स न सांगण्याचं आपल्याला हे केलं की एक रिक्वेस्ट केली. मग त्यांची रिक्वेस्ट आपण मान्य करतोय. फक्त आपण काय आपली रूम दाखवू शकतो. मी तुम्हाला आमची रूम दाखवतो. मापात आहे, एकदम भारी आहे. इथून फक्त 300 मीटर वरती आपल्याला हनुमानगडी मंदिर पण 300 मीटर आहे आणि तिथून शरायू नदी काहीतरी थोडीशी एक आपल्याला 1 किलोमीटर पर्यंत पडत. हा एंड मागचा बॅकअप बघू शकता तुम्ही. पूर्ण दाखवायचं नाही. ही रूम आहे आपली. बघूया काय म्हणतात. एकदा सर रूम खोला, ते लावा, चावी लावा, खटका चालू करा. भाई लोक, आपली रूम आहे. रूमची लाइट्स ऑन करो भाई. हाँ, ये बाथरूम सब सही है. गीजर वीजर लगा हुआ है. और ये 3 लोगों के लिए बेड है. रोहित बीच में सोएगा. खिडकी पण बघा एकदम जुन्या काळातली खिडकी सारखी आहे. एकदम प्रॉपर आहे. बघू बाहेर काय व्ह्यू आहे. बाहेरच्या गोष्टी आपण जर हवा खेळती राहिली पाहिजे. अरे टेरेस आहे बाहेर, दुसऱ्या हॉटेलचं टेरेस असेल किंवा त्यांचंच टेरेस असेल एकदम. तर मित्रांनो, आपण एकदा परत कपडे आंघोळ वगैरे करून रूम मधून रेडी झालोय. आता आपल्याला निघायचंय अयोध्या मार्केट बघायसाठी. रूम बघू शकता, रूम फार खराब झाले. ठीक आहे, होत असते. पोरांची रूम आहे, आपल्याकडे काही नाही. आल्यावरती आपण आवरू. कसं दिसतोय भाई, पूर्ण वर पासून खालीपर्यंत बॅगी जीन्स बीन्स एकदम प्रॉपर गेटअप घेतलेला आहे. आपल्या भाऊंनी पण घेतलाय, अंधार बिंदार केलाय. सगळ्यांनी तयारी झाली. आता आपण निघालोय मार्केटला. बघूया एकदा गॉगल घालून बघा भाऊ. भंडार त्या रोडला जे आहे, त्या रोडला आम्ही सगळ्यांना विचारलं की सगळ्यात फेमस जे काय मिठाईची शॉप असेल ते इथे आपण पण आलोय. काय दही आणि जिलेबी स्पेशल. रोहितला समोसा दिला आपण. दही बघू शकतो मित्रांनो. दही असं एकदम नाही काय दही समोसा बघू शकते. दही जिलेबी दिली त्यांनी मला. खातो. दही चांगले ते गावून ते असं
सका नानाने सांगितलेलं मोठा बकासूरचं बघायचं असं तर इकडे ताट बघा होते आय कधी कधी या लोकांना मोठं होऊन जाणार काय माहिती मोठा बकासूर एका टायमाला 36 भाकरी खायचं तोच बकासूर आहे दुसऱ्या पोटाला आलाय त्यांनी 36 ताटं घालल्या खाऊन झालेलं आहे बऱ्यापैकी पोट भरलं बऱ्याच गोष्टी गोड आहेत नाही ते गोड लय प्रमाणात जात नाही आपल्याला पण बाकीचं काय समोसा वगैरे जे काय होतं एकदम चांगले टेस्ट दिले तोंड एकदम खवळल्यासारखं झालं एकच खायचं होता त्याच्याबरोबर ते खवळलेल्या तोंडामुळे आणखी 4 गेले पण आता पोट भरले आता जरा जागा बघायला लागतील शोधायला फिरायला कारण की ऑलरेडी आपल्याला लेट झाले आपल्याला रूम मधून यायचं ते करायचं म्हणजे त्याला आपल्याला 3 वाजून 11 मिनिटं कम्प्लीट झाले मित्रांनो आपल्याला शरयू नदीपाशी आणून सोडलेलं आहे आता इथून आपल्याला शरयू नदीकडे जायचंय शरयू नदी म्हणजे तिचं जर सांगायचं माहिती सांगायची झाली तर ज्या वेळेस राम ह्या दुनियेतून बाहेर निघून गेले त्यावेळेस त्यांनी ह्या शरयू नदीमध्ये जलसमाधी घेतली नदी किनारी घाटच म्हणला जाईल तिथे शरयू नदीची आरती होती रोज रात्री आरती असते आपण एकदा विचारू टायमिंग घेऊया किती वाजताची शरयू नदी आहे इथून सगळे प्रवासाला सुरुवात होती इथं लोकांचं पिंडदान वगैरे जरी कोणाला काय करायचं असेल तर तेही करून दिलं जातं व्हिडिओ बघू शकतो तुम्ही सगळं सनसेट पण टाइम आहे मित्रांनो आपले 2 फॅन आपल्याला भेटले त्यांनी आताच आपल्याला सबस्क्राईब केले नाव काय बाळा नाम क्या है नैतिक और इसका ये ठंड बज रहा है ठंड के मारे जाओ कपडे पहन के आओ हाय इधर ही हूं मैं फॅन फॉलोईंग आपली वाढत चालली मित्रांनो अयोध्येमध्ये पण आपले फॅन्स आहेत त्यांनी आताच आपले व्हिडिओ बघितले सबस्क्राईब केले तुम्ही पण केलं नसेल तर बिंदास करा चांगलंच कंटेंट भेटणार मित्रांनो आता आपण शरयू नदीचं दर्शन घेऊन की पेठी या ठिकाणावर आहे कारण की इथं सांगतात लोक की इथं जे पुढचे 2 बिल्डिंग दिसत आहेत तुम्हाला मागं की तिथं असं जागा आहे की जिथं राम आणि लक्ष्मण वगैरे ते जे होते ज्यावेळेस ते लहान होते त्यावेळेस ते तिथे खेळायला वगैरे यायचे तर हा पूर्ण एरिया मग त्याच्यासाठीच बनवलाय तर ही जे तुम्हाला हे पाणी वगैरे दिसतंय ते इथं ज्यावेळेस राम मंदिरची स्थापना झाली त्यावेळेस आपण पहिल्या दिवाळीचा दीपोत्सव झाला दीपोत्सव मध्ये सगळ्यात जास्त रेकॉर्ड जो बनलाय की सगळ्यात जास्त दिवे जे लावले गेले होते तर ती हे ठिकाण आहे आपण आता सोशल मीडियावरती तुम्ही कधी जरी बघितलं तर ह्याच्या भरपूर रील आलत्या तर हेच ते ठिकाण आहे की जिथं सगळ्या लोकांनी येऊन अयोध्येतल्या की दिवे सोडले होते दिवे पेटवले होते अख्खं पूर्ण दिव्यांनी भरलं होतं आपण आता ते ठिकाणावरती त्यावेळी तेच ठिकाणी हनुमानजी हे कधी जर मित्रांनो अयोध्येत आले तर अयोध्येत तुम्हाला जवळपास ना पावलो गणेश एखादं मंदिर भेटेल पूर्ण असं तुम्ही थोडस ह्या गल्लीतून एका गल्लीत तुम्हाला 4-4, 5-5 मंदिरं भेटतील आणि त्या प्रत्येक मंदिराची एक वेगळी कहाणी आहे ज्यावेळेस तुम्ही कधी तिथे पाया पडायला जाता तिथले ते जो कोणी पुजारी किंवा असेल तर त्याला तुम्ही अवश्य विचारा की ह्या मंदिराची काय कहाणी आहे ते 100% तुम्हाला एकदम चांगल्या डिटेल्स मध्ये कहाणी सांगतात आणि इथल्या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे एवढे की तुम्ही यांना एक गोष्ट द्या ते तुम्हाला रिटर्न मध्ये 10 गोष्टी देतात असं परफेक्ट एक्झाम्पल आहे की राम जे काय राम राज्य जे असेल तर अशाच लोकांमध्ये निर्माण झालं असेल की जे लोकांना थोडेही घमेंड नाहीये कुठल्या गोष्टीचं ते कधी असं गर्व करत नाहीयेत किंवा काहीच नाही जे काही बोलतात एकदम प्रेमाने सगळ्या गोष्टी आपल्याला समजून सांगायचा प्रयत्न करतात हे मी तुम्हाला पहिल्यांदा मगाशी पलीकडून जे दाखवत होतो की जिथं राम आणि लक्ष्मण ते खेळायला वगैरे यायचे तर हे ते ठिकाण आहे त्या ठिकाणांवरती ते आतमध्ये येऊन खेळायचे शिकायचे वगैरे शरायू नदीचं जे पाणी आहे लोक शरायू नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी जे जायचे ते नदीच्या काठी जायचे त्यासाठी इथं हा जो तलाव आहे हा छोटासा तलाव बनवून नदीचं पाणी थोडस इकडून घेऊन परत नदीलाच मिळवलं गावातून घेऊन की लोकांना सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेता यावा आंघोळ करायची त्यांना आंघोळी करता यावी याच्यामुळे या सगळ्या गोष्टी केल्यात मध्ये जाऊन बघून आहे कसे
मित्रांनो एकदम असं गल्ली बोळांचं आहे. पेक्षा जास्त करून इथं तुम्हाला माकडं बघायला भेटतात सगळीकडे सगळीकडे. असं कुठंच नाही, कुठलाच एरिया नाही की जिथं ते नाहीये. प्रत्येक जागेवर इथपर्यंत धुमाकूळ की एखाद्याच्या हातातलं पण हे घेऊन खातात. मित्रांनो हे बघू शकताय तुम्ही, असं असं नाही का एकदम. मी आता सध्या असं एकदम वेगळ्या माहोल मध्ये, मला असं वाटतच नाही की मी इथं आपल्या भारतात आहे कुठेतरी. असं वाटतंय की आपण एकदम नाही का प्राचीन खंडर आहेत जिथं माणसांची एकदम कमी आहे, माणसं दिसायला पण नाहीयेत, फक्त माकडे आहेत आणि त्याच्यामध्ये मी फिरतोय. मित्रांनो आपण आता इथं हनुमानगडी एक मंदिर आहे की जिथं त्याची अशी मान्यता आहे की ज्या वेळेस प्रभू रामचंद्र अयोध्येला माघारी आले त्यावेळेस त्यांनी हनुमानांना सांगितलं की या ठिकाणी बसून तुम्ही इथून अयोध्येचं रक्षण करायची जिम्मेदारी त्यांना दिली. मग ते जे काही मंदिर आहे इथूनच हनुमानांनी जोपर्यंत राम राज्य करत होते तोपर्यंत त्यांनी अयोध्येचं रक्षण केलं. त्याच्यामुळे इथलं जे मंदिर आहे त्या मंदिराची पूजा करायला सगळ्यात पहिले येतात. जर तुम्हाला राम मंदिराला जायचं असेल तर राम मंदिराला जायच्या अगोदर तुम्हाला या मंदिराची पूजा करून, म्हणजे असं बोललं जातं की तुम्हाला हनुमानाचं परमिशन घ्यायला लागेल, मग तुम्हाला राम दर्शन होतं. तर मित्रांनो हे बघू शकता, हे पूर्ण मंदिर आहे, मंदिर एरिया आहे. मंदिर एरिया तिथून आतमधून आपल्याला वरती चढायचंय, आतमधून आपल्याला वर चढून जायला लागेल. त्यामुळे त्याला हनुमानगडी म्हणून ओळखलं जातं. आता वरती गेल्यावरती बघू कॅमेरा चालू ठेवता येत असेल तर तुम्हाला आपला शो दाखवतो, नसेल तर मग आपल्याला प्रोटोकॉल फॉलो करायला लागतो. एवढ्या सगळ्या गर्दीत वरती आपण आलेले पूर्ण वरती हनुमानगडीचं मंदिर आहे. जोपर्यंत अवेलेबल करता येईल तोपर्यंत व्हिडिओ काढू शकतो आपण. आणखीन तर कोण आपल्याला म्हणजे नाही की व्हिडिओ काढू नका, आपण दर्शन दाखवतोय. मित्रांनो आपलं हनुमानगडीचं दर्शन कंप्लीट झाले. हनुमानगडीचं दर्शन थोडी गर्दी आज कमी होती, त्यांनी सांगितल्यानुसार मंगळवार आणि शनिवार तुम्ही जर 2 दिवसात यायचा प्रयत्न करत असाल तर त्या 2 दिवशी खूप गर्दी असते इकडं. आपल्याला गर्दी कमी लागली, दर्शन हे चांगलं झाले. आपण थोड्या वेळ इथं थांबून आपण आता खाली जाणार आहे. खाली जाऊन आणखी दुसऱ्या बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायच्या. आपल्याकडे वेळ कमी आहे, आपण 5 दिवसाची ट्रिप घेऊन आलो. 5 दिवसामध्ये भरपूर काही आपल्याला एक्सप्लोर करायचंय. हनुमानगडीचा इतिहास मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणेच की ज्यावेळेस राम अयोध्येवरून खाली आले, ज्यावेळेस राम अयोध्येला परत आले त्यावेळेस अयोध्येचे रक्षण करण्याचं काम श्रीरामाने हनुमानांकडे दिलं होतं. तर हाच गड आहे, या गडावरून हनुमानांनी आपलं जे काय असतं सेना म्हणजे आपण बघतो आतापर्यंत की नाही का की सेवा करायची, रक्षण करायचं सगळ्या गोष्टीचं ते याच गडावरून केलं होतं. तर त्याचमुळे याला हनुमानगडी असं नाव दिलं झालंय. आणि इथं सगळ्यात पहिलं दर्शन घेऊनच आपण अयोध्येच्या बाकीच्या गोष्टींचं दर्शन घेऊ शकतो. आपलं एक पहिलं दर्शन कंप्लीट झाले. मित्रांनो हनुमानगडीचं दर्शन घेऊन खाली उतरलं की आपल्याला हे पूर्ण मोठं मार्केट चालू होतं. कुणाला काही शॉपिंग वगैरे करायचं असेल हे पूर्ण मोठं मार्केट आहे. फोटो काढायचा स्पॉट आहे. आपण 1-2-3 फोटो पण काढले तिथंच. मित्रांनो आता आपण इथून जातोय
श्री चक्रवर्ती महाराज दशरथजी का महल. हे महल म्हणजे जिथं दशरथ राजा आणि त्यांच्या पत्नी किंवा त्यांचं सहकुटुंब हे एकत्र राहत होते, असं हे महल. या महालाची आपण माहिती विचारली तर ते सांगतात की तर रामलल्ला ज्यावेळेस लहान होते, रामलल्ला, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे चारही भांडव ह्या महालात लहानाचे मोठे झाले. भरत राजा तर हा महालाचा गाभारा आहे. इथं बघू शकता मित्रांनो, एकदम चांगल्या प्रकारचे लाईट्स वगैरे लावलेत. लोक इथे येऊन दर्शन घेत आहेत. आपण ही दर्शन घेऊया. सगळ्या गोष्टी बघतोय, एकदम असं मनाला तृप्त करते सगळ्या गोष्टी बघताना. मित्रांनो बघू शकता हा गाभारा आहे. या गाभाऱ्यामध्ये जवळपास सगळ्या त्यांच्या फॅमिलीचे मूर्तीज आहेत तिथं. रामांचे, भरत, शत्रुघ्न, त्यांच्या 3 बायका, ते 4 मुलं आणि राजा दशरथ यांचे. मित्रांनो, आपण आलोय मंदिराचं. इथलंच रहस्य म्हणजे काय की ज्यावेळेस इथं श्रीराम आणि सीता ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस ते इथं राहत होते. हा तर पूर्ण पूर्ण अख्खा मोठा महल हा फक्त त्यांचा आहे. आतापर्यंत आपण जेवढ्या काय मूर्ती बघतो, जेवढ्या जागेवरती रामांचं मंदिर बघतो किंवा काय करतो, तर सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला लक्ष्मण किंवा हनुमान हे त्यांच्यासोबत दिसतात. हे एकमेव मंदिर, एकमेव जागा आहे की जिथं फक्त तुम्हाला श्रीराम आणि फक्त सीता माताच भेटतील. ह्याच्यामध्ये तुम्हाला दुसरं कोणी भेटत नाही. कारण ही त्यांची जे म्हणतात लग्न झाल्याच्या नंतर जी काय खाजगी जागा असते, एखादा खाजगी महाल आहे, एक पती पत्नीचा खाजगी महाल आहे. महाल तुम्ही बघू शकता. रात्री आता एवढा काही क्लिअर दिसत नाहीये, तर यामध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण एवढा मोठा महाल, लाईट वगैरे सगळीकडे चालू आहे. हे बघू शकता. याच मंदिरात मी तुम्हाला म्हणलं की फक्त तुम्हाला सीता माता आणि त्या दोघच खाजगी गोष्टीमध्ये दिसतात. राम आणि है और यहाँ पे आप देख सकते हैं कि भैया से हमारी एक बार और मुलाकात हो गई है। और ये कौन सी मंदिर है? हम लोग आए ही ये नहीं। कनक मंदिर है. हाँ, कनक मंदिर में एक बार हमारी फिर से मुलाकात हुई है। तो मैं आप लोग से बस इतना ही कहूंगी, भैया को सपोर्ट करो, लाइक करो, शेयर करो, कमेंट करो और जितना से ज्यादा जितना हो सके ना इनको एकदम लाइक कमेंट से सपोर्ट कर दो, एकदम भर दो लाइक से। बाय। बाय. बहुत मेहनत करते हैं आप लोग के पीछे, ये लोग बहुत ज्यादा मेहनत करते हैं, तो प्लीज सपोर्ट करो इनको। हेलो जय श्री राम. मेरा नाम भाव्या है और मैं सुल्तानपुर से हूँ। मैं चाहती हूँ कि भैया को भर भर के सपोर्ट करो आप, और भैया का मतलब एकदम लाइफ चेंज हो जाए और ऐसे एडवेंचर और करते जाए आप लोगों के लिए। तो थैंक यू, जय श्री राम। और इनको बहुत 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 ज्यादा सपोर्ट करो। बाय बाय. आप लोग के पीछे बहुत मेहनत कर रहे हैं। बाय. बहुत अच्छा लगा भैया, थैंक यू भैया। आप ध्यान रखना, बस आपका चैनल चाहिए. आप भी. फायनली मित्रांनो, इथं ज्यावेळेस आपण दर्शन घेत होतो त्यावेळेस आपल्याला आपले काही छोटेसे फॅन्स भेटले. त्यांनी बऱ्यापैकी आपल्या बरोबर संवाद साधलाय. फक्त पहिल्यांदा काय झालं, पहिल्यांदा ज्यावेळेस आपण करत होतो त्यावेळेस आपलं माईकची चार्जिंग संपली होती, त्याच्यामुळे त्यांचं आवाजच ऐकायला नाही भेटला. नशिबाने आपल्याला परत ते इथं कनक भवन मध्ये भेटले, तर त्यांची परत एकदा आपल्या बरोबर गाठभेट झाली. पहिल्या व्हिडिओ मध्ये मी त्यांना थोडासा व्हॉइस ओव्हर द्यायचा प्रयत्न करेल. तर असंच तुम्ही पण सपोर्ट करा मित्रांनो. आपण अयोध्येचा सगळ्यात पहिला चौक, ज्यावेळेस आपण अयोध्येमध्ये येतो तर अयोध्येचा सगळ्यात पहिला चौक म्हणजे हा लता मंगेशकर चौक. तर तुम्ही बघू शकता
चौकात, या चौकातले आता लाईट्स वगैरे लागले तर एकदम प्रॉपर भीड आहे. लोक जात आहेत येत आहेत. आता लोक फिरायला सुरुवात झाली, लोकांनी बाहेर यायला चालू केले. तुम्ही हे जे असे पिलर आहेत, असे पिलर पूर्ण बघितलं तर 7 पिलर आहेत. त्या 7 पिलरचं रहस्य म्हणजे असं आहे की ते 7 पिलर म्हणजे 7 सूर दर्शवतात. पूर्ण दाखवायचं म्हणलं तर गोल फिरायला लागेल, गर्दी आहे. बघू शकता इथून तुम्हाला हा चौक आहे. या चौकापासून सगळ्या गोष्टी स्टार्ट होतात. या चौकापासून तुम्ही ज्यावेळेस आतमध्ये इकडच्या साईडला जाता, या साईडला राम मंदिर वगैरे, इकडे एअरपोर्ट आहे. एअरपोर्ट आणि हे हायवेचं तुम्ही ते पिलर बघितले, पिलर बघा तुम्ही. प्रत्येक ह्याच्यावरती एक सूर्याची प्रतिमा आहे. खूप खूप असं एकदम भारी रोड बनवलेला आहे. खूप सुंदर आहे. जर गेले तुम्ही, आता आम्ही जाऊन आलो, खूप सुंदर दिसतंय ते दृश्य. एकदम असं मनाला नाही मोहित करते सगळ्या गोष्टी. इथं आल्यावर बन घेतलाय. बन त्यांचं जरा बन असं वेगळ्या पद्धतीच आहे. तुम्ही चेक बघू शकता, कापून दिलाय, गरम केलाय. कुल्हड मध्ये चहा आहे. खाऊन बघितलं एकदम असं वेगळं लागतं, पण एकदम क्वालिटी आहे. आपण बघू शकतो माझ्या मागं शैव मातेचं जग आहे. आरती चालू आहे. आरतीचं भरपूर लोक, जेवढे काही लोक अयोध्येला आलेले असतील असतात, सगळी लोक इथे येऊन आरतीला उपस्थित आहेत. पूर्णपणे घाट फुल भरलेला घाट आहे, फुल. मागच्या साईडला 2 जागेवरती आरती होती, पलीकडच्या साईडला पण आरती चालू आहे. आपण आता आरतीमध्ये जाऊन थोडस शांत बसूया. चल.